समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आता ना जुन्या साड्या असतात, आपण जुन्या साड्यांचा काय करतो, एक तर गोधड्या वगैरे शिवतो किंवा जे टप वगैरे विकायला येतात त्यांना देतो किंवा जे मागणारे असतात त्यांना देतो. तर आता मागणारे पण काही जुन्या साड्या घेत नाही, त्यांनाही नव्याच लागतात. आणि गोधड्या म्हटलं तर आपला गोधड्याचा ना आपला दूरपर्यंत विषय येत नाही, कारण आता पहिल्यासारखे आपल्याला गोधड्या शिवता येत नाही. तर मशीनवरती शिवू शकतो, पण शिवून किती शिवणार, कारण भरपूर काही अशा सुविधा आलेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला गोधड्या हा विषय कुठंतरी मागे पडलेला आहे. तर आता आहे ना त्याच ज्या जुन्या साड्या आहेत त्या कशा करायच्या, म्हणजे त्याचं आपण जे टाकाऊपासून टिकाऊ कसं बनवायचं ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. आज नवीन एक जो माझा म्हणजे टेक्निक आहे ते मी तुमच्या समोर सादर करणार आहे. तर ती कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून आणि कोणत्या गावावरून बघता तेही मला कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडलाच तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आपल्या. तर आपण बायका म्हटलं तर साड्या आपला आवडीचा विषय असतो आणि आपण वर्षभरात किती साड्या वापरत असू याचा काही विचारच नाही. तर आता आहे ना तो शहराकडं तर ड्रेसच घालतात किंवा गाऊन घालतात, पण आमच्या गावाकडे आहे ना साड्या हाच एक विषय आहे. आमच्याकडं फक्त कुठं बाहेर गेलो ते तरच बाय चान्स ड्रेस आम्ही घालतो, म्हणजे मग त्यामुळं आमच्याकडं साड्या ज्या वापरायच्या आहेत त्या खूपच निघतात. आणि आमचं कसं उन्हाळ्यात आमच्याकडं गोधड्या वगैरे शिवतात, पण आता ब्लँकेट वगैरे आलेले आहेत त्यामुळं जास्त, आणि गाद्या आहे त्यामुळं गोधड्यांचा काही विषयच येत नाही. आणि त्यामुळे आहे ना या साड्यांचं करायचं काय हा एक मोठा प्रश्न पडतो. तर आता आहे ना या साड्यांचाच एक आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये नवनवीन जुगाड घेऊन येणार आहे. तर तुम्हाला अशी व्हिडिओ जर आवडत असेल ना तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जी बेल आयकॉन आहे ती प्रेस करून ठेवा, म्हणजे माझे जे नवनवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील. तर इथं मी साडी घेतलेली आहे आणि साडीचा एक जो पदर आहे तो घेतलेला आहे आणि आता हाताच्या साह्याने आपल्याला त्याला रोल करून घ्यायचा आहे. हळूवारपणे आपल्याला जशी आपण जी पाण्याला चुंबळ करतो ना, तर चुंबळ हा आता शहरातल्या ताईंना माहीत नसेल, पण आमच्या गावाकडं जेव्हा आमच्याकडं विहिरीहून पाणी आणावं लागतं तेव्हा चुंबळ करतात. तर अशा प्रकारची चुंबळ आहे ती करून घ्यायची आहे गोल. तर तुम्हाला हाताने जमत नसेल तर तुम्ही खाली ठेवून व्यवस्थित असं त्याचा रोल बनवू शकता. तर आता इथं मी हाताने ज्याचा रोल आहे ना तो करून घेत आहे. आता हा जो रोल केलेला आहे ना तो आपल्याला पिलो बनवायचा आहे. आता जर आपल्याकडे पाहुणे आले, आता खेड्यावरती आमच्याकडे कसं भरपूर म्हणजे पाहुणे आले तर सुविधा असतात, पण शहरातल्या ताईंना कसं बाहेर जर पाहुणे आले अचानक तर उशा वगैरे जर कमी पडल्या तर हा एक आहे ना जुगाड तुम्ही नक्की करून बघा. खरंच खूप छान असा होईल. आणि अचानक पाहुणे आले किंवा त्यांना उशीला वगैरे द्यायला अचानक जास्त उशा नाही आहे तर आहे ना अशा प्रकारे तुम्ही जुगाड करू शकता. तर छान असा आता मी इथं रोल करून घेतलेला आहे. आता हा रोल केल्यानंतर तो आतील बाजू त्याची आथरूया. आथरल्यानंतर आपल्याला हा जो आपण गोल केलेला आहे तर पिसाच्या मधोमध आपल्याला इथं हा जो आपण रोल केलेला आहे तो ठेवायचा आहे इथं अशा प्रकारे. आणि आता आपल्याला पूर्ण जे आहे कड ती घ्यायची आहे. तर आता साईडचा जो कपडा आहे तो आपल्याला अशा प्रकारे गोळा करून घ्यायचा आहे. व्यवस्थित अशा चुन्या पडतील अशा प्रकारे आपल्याला तो ओढून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही. आता पूर्णपणे जो आहे तो आपण ओढून घेतलेला आहे, जो साडीचा पीस आहे तो. आणि त्यालाच तुम्ही याला गाठही देऊ शकता. आणि पाहुणे वगैरे आले तर खूपच छान असा हा पिलो तुम्हाला देण्यासाठी होणार आहे. तुम्ही याला जे सुई दोरा आहे त्याने शिवू शकता, पण शक्यतो काही गरज पडत नाही. तर इथं बघू शकता छान असा आता मी याला सेट केलेला आहे. आणि जो रबर बँड आहे त्या रबर बँडनी, तुमच्याकडं रबर बँड हा पॅक पाहिजे जेणेकरून जी आपला पिलो आहे तो व्यवस्थित सेट होईल. तर बघू शकता छान असा आपला पिलो सेट झालेला आहे आणि खूप छान असा दिसतो पण आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि पाहुणे वगैरे आले तर तुम्ही पाहुण्यांसाठी हा अवश्य देऊ शकता. अजून एक मी तुम्हाला
जो उपयोग आहे तो जुन्या साड्यांचा सांगणार आहे. तर इथं बघू शकता 2 साड्या घेतलेल्या आहे मी आणि एक पिलो कवर घेतलेला आहे, जो आपला उशांचा कवर असतो तो. तर इथे ना आपल्याला या साड्यांचे छान असे फोल्ड करून घ्यायचे आहे. व्यवस्थित अशा फोल्ड करून घेतल्यानंतर जो आपला पिलो कवर आहे त्यामध्ये टाकायचे आहे. तुम्हाला जसं पाहिजे तसं 1 2 अशा प्रमाणात तुम्ही टाकू शकता. तर आता याही साडीची मी छान अशी फोल्ड करून घेणार आहे. तर आता ही साडी पण आपण फोल्ड करून घ्यायची आहे. फोल्ड केल्यानंतर ही पण साडी आपल्याला अशाच प्रकारे टाकायची आहे. बघू शकता तुम्ही, जर तुम्हाला उशाला जास्त पाहिजे नसेल आणि तुमच्याकडं साड्या असतील तर छान असं तुम्ही छोटीशी जी पिलो आहे ती बनवू शकता आणि त्याला चैन वगैरे लावून ठेवू शकता. तर आणि छान अशी आपली पिलो छोटीशी तयार होते बघा. म्हणजे तुम्हाला जर जर तुम्हाला उशाखाली जास्त मोठं नाही पाहिजे असेल तर आपण याचाही अशा प्रकारे ज्या जुन्या साड्या आहेत त्याचा उपयोग करू शकतो आणि तुम्ही नक्की करून बघा. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय.